विद्यार्थिनींनो, माझा मामुली कवी गायक कलाकाराचा कार्यक्रम मुख्याध्यापक साहेबांनी ठेवला याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सहकारी गुरुजनांचा मी अत्यंत ऋणी आहे. आज झेडपी प्राथमिक स्कूल मन्नाथनगर गंगाखेड, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथे मी शाहीर त्र्यंबक वामन साबणे, गाव चोरवड, तालुका पालम, जिल्हा परभणी, हॉल मुकाम गौतम नगर गंगाखेड, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. आपल्या गंगाखेडच्या शाळेत मी आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी गात आहे शाहीर त्र्यंबक साबणे. ऐका. फणसात गोड असते ते वरूनच काटेरी दिसते, तसे भीमबा होते भारताचे उद्धार करते. दलितांना जाचक होती मनुची मनु स्मृती, स्त्रियांना जाचक होती मनुची मनु स्मृती, म्हणून बाभिमाने जाळली मनुची मनु स्मृती. मनुचे जाळून कायदे केले देशाचे फायदे, असे भीमबा होते भारताचे उद्धार करते. दलितांना जाचक होती हिंदूची जुनी प्रथा, म्हणून बाभिमाने त्या सत्याग्रह केला होता. महाराणी नाशिकला सत्याग्रह केला होता. समते ममतेशी नाते जोडून हिंदू लोकांचे मन उजळीत होते. भारताचे उद्धार करते. हिंदूवर मला सुडा घ्यायचा असता तर विध्वस्त केला असता हिंदुस्थान मी बर, असं म्हणाले होते भीमबा आंबेडकर. समर्थ असता बुरे केले नाही कोणाचे, असे भीमबा होते भारताचे उद्धार करते. इंग्लंडच्या गोलामीचा परिषदे मध्ये इंग्लंडचे मुख्य प्रधान आणि इतर होते. त्यांना भारत सोडा भीमबा म्हणाले ते. बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडच्या गोलमेज परिषदेवर आले. एका देशाने दुसऱ्या देशावर राज्य करायचा अधिकार नाही. तुम्ही इंग्लंडचे इंग्रज माझ्या भारतात कायद्याने राज्य करू शकत नाहीत. तुमचे राजे आमच्या कामाचे नाही. तुम्ही माझा भारत देश तोडा, असं बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडच्या गोलमेज परिषदेमध्ये म्हणाले. मुख्य प्रधान होते इंग्लंडचे मोठमोठे विद्वान त्या परिषदेमध्ये होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाने त्या इंग्लंडच्या गोलमेज परिषदेमधले इंग्रज नरम झाले. बाबासाहेब आंबेडकर शस्त्र वापरीत नव्हते. बाबासाहेब आंबेडकर कलम वापरीत होते आणि कर्मचा मारा
कायद्याचा मारा देत होते. कायद्याच्या माराने बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाने इंग्रज नरम झाले. त्यांना वाटले भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि इतर क्रांतिकारक भारत देश स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गांधी, नेहरू, मौलाना आझाद इतर देश स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण यापेक्षा मोठा टोला आंबेडकर आपला देत आहे कायद्याचा. आपण आता भारतात राज्य करू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाने, कायद्याच्या भाषणाने इंग्रज नरम झाले आणि भारत सोडून गेले. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950ला बाबासाहेब आंबेडकरांची घटना अंमलात आली आणि भीम कायद्याप्रमाणे भारताचं राज्य सुरू झालं. बाबासाहेबांनी लोकशाही राज्य केलं. लोकातून लोक मतदानाने निवडलं. बाबासाहेबांनी गरीबाला, श्रीमंताला एकच मताचा अधिकार झाला. निवडणुकीत भारतीय जनता उमेदवाराला मत देते आणि निवडते. हे सरकार कोणी केलं? बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने. इंग्लंडच्या गोलामीच्या परिषदेमध्ये इंग्लंडचे मुख्य प्रधान आणि इतर होते. त्यांना भारत सोडा. भीमबा म्हणाले ते दुसऱ्या देशात राज्य करायचा अधिकार, दुसऱ्या देशात राज्य करायचा अधिकार नसतो म्हणाले ते. भारताचे उद्धार करते. इंग्लंडच्या गोलामीच्या परिषदेमध्ये इंग्रजाचे सारे नरमले होते. ते बाबाच्या भाषणाने नरम झाले होते. देशमुक्तीचं यश मिळविलं बाण तिथं. भीम ओघाने, भीम सुहाने इंग्लंडच्या देशात जाऊन भारत देश स्वतंत्र करायचं यश मिळवलं. ऐका, देशमुक्तीचं यश मिळविलं बाण तिथं. मग झाले घटनाकार ते, मग झाले घटनाकार ते. भारताचे उद्धार करते. त्र्यंबक म्हणे माझे भीमबासे होते. साबणे, त्र्यंबक वामन साबणे या गीताचा गीतकार कवी गायक असं म्हणतोय. त्र्यंबक म्हणे माझे भीमबासे होते. त्र्यंबक म्हणे माझे भीमबातसे होते. सूर्यासारखे, सूर्याकडे बोट करत आहे मी. त्र्यंबक म्हणे माझे भीमबातसे होते. त्र्यंबक म्हणे माझे भीमबा परिस होते. साबणे म्हणे माझे भीमबा परिस होते. लोखंडाचे सोने केले त्या परिसाने, लोखंडाचे सोने केले त्या परिसाने. असे भीमबा होते. भारताचे उद्धार करते. फणसात गोड असते ते वरूनच काटेरी दिसते. फणसात गोड असते, फणसात गोड असते ते वरूनच काटेरी दिसते. तसे भीमबा होते. भारताचे उद्धार करते. जय भीम, जय भारत.